जेलमध्ये अर्ध्या रात्री आसाराम बापूंच्या छातीत दुखायला लागलं. पुढं काय झालं? अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांची तब्येत बिघडली आहे. काल रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानंतर रात्री उशिरा त्याला जोधपूर इथल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आसाराम बापू यांना 3 दिवसांपूर्वी सुद्धा छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तपासणीत काही गंभीर आढळून न आल्यामुळे त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आलं. गुरुवारी 20 जून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती पुन्हा खलबलल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. आसाराम यांच्या मेडिकल रिपोर्टनुसार त्याला ॲनिमियाचा त्रास असून त्यांची हिमोग्लोबिन पातळी 8.7 असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोटात अंतर्गत रक्तस्रावही इतर तक्रारींवर डॉक्टर उपचार करत आहेत. याशिवाय अनेक प्रकारची तपासणी सुरू आहे. उपचारात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आसाराम यांच्या अनुयायांच्या संघटनेच्या अधिकृत हँडलवरून गर्दी न करण्याचे आवाहन लोकांना करण्यात आलं आहे.